Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. तटकरे पटेलांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीवर सुनेत्रा पवार अनभिज्ञ. पार्थ पवारांना सुद्धा भेटीची कल्पना नव्हती. कोर कमिटीच्या बैठकीत तटकरेंनी भेटीचं कारण सांगितलं. सूत्रांची माहिती तर 14 तारखेला रात्री उशिरा तटकरे पटेलांनी फडणवीसांची घेतली भेट. मुख्यमंत्र्यांसोबत नेहमी राजकीय भेट होते असं नाही. मतदारसंघातील कामांसंदर्भात बैठक होती. सुनेत्रा पवारांना सर्व गोष्टी सांगतो. वर्षा बंगल्यावरील बैठकीवर तटकरेंचे हे स्पष्टीकरण. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यामध्ये काहीही गैर नाही. तटकरे पटेल आणि फडणवीस भेटीमागे राजकीय कारण नव्हतं. आमचा पक्ष मजबूत. दत्तात्रय भरणेंकडून स्पष्ट. माझी प्रकृती फारशी चांगली नाही, पण खूप वाईटही नाही. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा. उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं आवाहन. भाजपला सध्या वेगळाच माज आलाय. रामाची तिजोरीला या ठिकाणी लुटली जात असताना शांतपणे बघू शकतं. जिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानं काय फरक पडणार? राज ठाकरेंची बोचरी टीका तर देठ प्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालण्याचीही विनंती. तर एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही. संगणक आधारित प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे हे निर्देश. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. आरएसएसला सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन. मंत्रिपदावरून सुधीर मुनगंटीवारांना प्रश्न. देवाची इच्छा म्हणत मुनगंटीवारांचं मिश्किल उत्तर. तर तावडे सक्रिय झाल्यामुळे मुनगंटीवारांची आशा बळावली असेल. वडेट्टीवारांचा टोला. विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री मुनगंटीवार यांना प्रवेश घेण्यापासून काही काळ थांबावं लागलं. दरम्यान यावेळी मंत्री गुलाबराव पाटलांना मात्र थेट प्रवेश. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहावं लागलं. मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचं संताप. महायुतीमध्ये सरकारी बंगल्यावरून मोठी चढाओढ. बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यामुळे उपसभापती सचिन अहिरांची नाराजी. सुरुवातीला रायगड हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न होता. मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर. तर आता डेडलाईन नाही. पाणी द्या. रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही. फडणवीसांचा इशारा. जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचाही फोटो लावण्यासाठी शरद पवारांची परवानगी. संजय पवारांचा दावा. तर संजय पवारांनी काही दिवसांपूर्वीच घेतली होती शरद पवारांची भेट. एफडीएकडून आता नागरिकांसाठी सर्वात सोपी तक्रार निवारण सुविधा सुरू. दरम्यान या ठिकाणी लेखी तक्रार न करता फक्त बोलून आपली तक्रार थेट नोंदवता येणार. भेसळयुक्त निकृष्ट अन्नपदार्थांच्या तक्रारीसाठी आधुनिक डिजिटल पद्धत. नंदुरबारच्या होळ मोहिदा या गावातील घरामध्ये बिबट्या शिरला. हल्ल्यात 4 जण गंभीर जखमी. जखमींवर शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. दरम्यान चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी बिबट्याला घरातच कोंडलं. तर वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची दगडानं ठेचून हत्या. मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय. आईवडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा बारामतीमधनं निरोप. तर पालखी आज इंदापूर तालुक्यातल्या सणसर या ठिकाणी मुक्कामी. काटेवाडी गावामध्ये पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडणार. ओडिशामधील जगन्नाथपुरी या ठिकाणी भव्य रथयात्रेला सुरुवात. रथयात्रेचा हा भव्य सोहळा 24 जुलैपर्यंत चालणार. रथयात्रेसाठी पुरीमध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक भाविक येण्याची अपेक्षा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.